नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग गट क आणि गट ड याचे कागदपत्र पडताळणी बाबतची माहिती पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर मित्रांनो, आरोग्य विभाग गट क चे डिव्हिजन नुसार आजपासून कागदपत्र पडताळणीला सुरुवात झालेली आहे। आणि मित्रांनो, हे जी कागदपत्र पडताळणी होणार आहे हे 16 फरवरी ते 29 फरवरी दरम्यान संपूर्ण पदानुसार डिव्हिजननुसार केल्या जाणार आहे। बरेच विद्यार्थी या ठिकाणी कमेंट करत आहेत की यामध्ये जे वेटिंग लिस्ट वाले विद्यार्थी आहेत त्यांचे पण नाव येणार आहे का, त्यांना पण या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावं लागेल काय, आणि गट ड चे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे हे केव्हापासून सुरू होण्याची शक्यता आहे। तर बघा मित्रांनो, शुद्धीपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध केलेलं आहे। विषय गट क सरळ सेवा पदभरती करिता समुपदेशनास उपस्थित राहण्याबाबत। तर मित्रांनो, कागदपत्र पडताळणी बाबतचे शुद्धीपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। बघा, संदर्भे विषयान्वये कळविण्यात येते की सहसंचालक आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे यांचे कार्यालयाचे मार्गदर्शक सूचनेप्रमाणे 16 फरवरीपासून गट क व गट ड पदभरतीकरिता कागदपत्रे पडताळणी किंवा समुपदेशनाकरिता केवळ गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीकरिता बोलविण्याच्या सूचना प्राप्त झालेल्या असल्याने प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांनी दिनांक 16 फरवरी 2024 पासून सुरू असलेल्या प्रक्रियेकरिता उपस्थित राहू नये करिता या दरवेळी कळवण्यात येत आहे। तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्याचे नाव वेटिंग लिस्टमध्ये आलेले आहेत त्यांना या ठिकाणी सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं नाही आहे। तर ज्या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे त्यांनीच या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं। प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीकरिता बोलविण्याच्या सूचना प्राप्त झाल्यानंतरच बोलविण्यात येईल याची नोंद घ्यावी। ज्या विद्यार्थ्याचं नाव वेटिंग लिस्टमध्ये आहे त्यांना नंतर बोलावण्यात येणार आहे, त्यांचं वेगळं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर केलं जाणार आहे। सध्या जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, ज्या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे त्यांनीच या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं, त्यांनाच या ठिकाणी बोलावण्यात येणार आहे, त्यांनाच या ठिकाणी मेल पण येणार आहे, त्यांनाच या ठिकाणी SMS पण येणार आहे। एवढं लक्षात ठेवायचं। बघा मित्रांनो, गडचिरोली मार्फत गट ड साठी कागदपत्र पडताळणीची दिनांक जाहीर केलेला आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, उपरोक्त विषयान्वये सूचित करण्यात येते की आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत गट ड संवर्गातील पदभरती 2023च्या जाहिरातीस अनुसरून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ठीक आहे, गडचिरोलीने आपली निवड यादी प्रसिद्ध केलेली आहे। त्या अनुषंगाने आपणास वर्ग ड ज्या पदाकरिता सोबत जोडलेल्या निवड यादीनुसार, लक्षात ठेवायचं, निवड यादीनुसार आपल्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे प्रवर्गातून निवड होणाऱ्या अनुषंगाने आपली मूळ प्रमाणपत्रे किंवा कागदपत्रे तसेच समुपदेशनासाठी दिनांक 20 फरवरी 2024 रोजी सकाळी 9 वाजता खालीलप्रमाणे उपस्थित राहावे। तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी उपस्थित राहावं लागेल 20 फरवरीला सकाळी 9 वाजता तुम्हाला या ठिकाणी आपले कागदपत्र पडताळणी करावी लागेल। तर ज्या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे त्यांनाच या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावं लागेल। ठीक आहे, गडचिरोली मार्फत आपलं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। समुपदेशन प्रक्रियेबाबत प्राप्त सूचना परिशिष्ट क व परिशिष्ट ब यासोबत जोडण्यात येत आहे। सदर सूचनाचे अवलोकन करून त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे सोबत जोडलेल्या परिशिष्ट ब असलेल्या क्रमांकाने उमेदवारांनी त्याचे मूळ दस्तावेज व छायांकित प्रतीचे 2 सेट स्वसाक्षांकित न चुकता आणावे। तर मित्रांनो, तुम्हाला परिशिष्ट ब मध्ये जे काही डॉक्युमेंट दिलेले आहे त्यानुसार तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट सोबत न्यायचे आहे, त्याचे 2 सेट तयार करायचे आहे आणि त्याच्यावर स्वतःची सही करायची। ठीक आहे, दोन्ही झेरॉक्स सेटवर स्वतःची सही करायची, सेल्फ अटेस्टेड मागितली आहे। संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी न्यावं लागेल। या पत्त्यावर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्या जाणार आहे गडचिरोली मार्फत। गडचिरोलीने आपला दिनांक जाहीर केलेला असून 20 फरवरीला तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जावं लागेल सकाळी 9 वाजतापासून। ठीक आहे, तर आपण गट क आणि गट ड बाबतची संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे। तर गट क आणि गट ड मध्ये ज्या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे त्यांनाच या ठिकाणी कागदपत्र पडताळणीसाठी जावं लागेल, आणि ज्या विद्यार्थ्याचं नाव वेटिंग लिस्टमध्ये आहे त्यांना नंतर बोलावलं जाणार आहे। तर गट क चे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते आजपासून सुरू झालेले आहे। 29 फरवरी दरम्यान तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे गट क चे, आणि गट ड चे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे हे जिल्ह्यानुसार होणार आहे। तर यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामार्फत आपला दिनांक जाहीर करण्यात आलेला असून 20 फरवरीला तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागेल। तर मित्रांनो, संपूर्ण जी माहिती आहे तुम्हाला email वर किंवा SMS द्वारे कळवण्यात येणार आहे। तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता, तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। या भरतीबाबतची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी
तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा, जे काही लवकरात लवकर जे अपडेट येईल ते तुम्हाला टेलिग्रामवर उपलब्ध केल्या जाणार आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ महत्त्वाचा होता. शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.